स्वराज्य निर्माण सेने पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आज या ठिकाणी स्वराज्य निर्माण सेनेचे पुणे शहराचे अध्यक्ष सन्माननीय मनोज आबा भिंगारदिवे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहराचे सन्माननीय कलेक्टर सौरभराव यांना या ठिकाणी निवेदन देण्यात येणार आहे। बुलढाण्यामधील अनाथ आश्रम शाळेमध्ये ज्या लहान लहान मुलींवरती अन्याय अत्याचार झाला, लैंगिक छळ केला, हा छळ मुख्याध्यापकांना माहिती असूनसुद्धा त्यांनी हा विषय दडपण्याचा प्रयत्न केला। तसेच हा विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे। गाजत असताना या ठिकाणी स्वराज्य निर्माण सेनेची प्रमुख मागणी असेल याची सर्वस्व जबाबदारी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याच पद्धतीने पंकजाताई मुंडे, तसेच ग्रामविकास मंत्री आदिवासी मंत्री विष्णू सावरा आणि बुलढाण्यातील पालकमंत्री या सर्वांनी आपली जबाबदारी समजून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी या ठिकाणी प्रामुख्याने स्वराज्य निर्माण सेनेतर्फे मागणी करण्यात येत आहे। तसे मागणीचं पत्र या ठिकाणी कलेक्टर सौरभराव यांना देण्यात येणार आहे। त्यामध्ये दुसरी प्रमुख मागणी असेल की ही जी केस झालेली आहे या केसमध्ये जेवढे गुन्हेगार असतील त्या सर्वांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। तसेच या खटल्या चालवत असताना याचा सरकारी वकील म्हणून सन्माननीय उज्ज्वलजी निकम तसेच पुण्यातील उज्ज्वला पवार यांना नेमण्यात यावे या ठिकाणी प्रामुख्याने ही मागणी करण्यात येत आहे। आता या ठिकाणी स्वराज्य निर्माण सेनेचं शिष्टमंडळ मनोज आबा भिंगारदिवे पुणे शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात जाणार आहे। आणि जर हे होत नसेल तर भविष्य काळामध्ये स्वराज्य निर्माण सेनेतर्फे याचा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा या ठिकाणी इशारा सुद्धा देण्यात येतो। धन्यवाद।